नमस्कार, कोकणी प्रिया यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। चल सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा। आणि आज आपण मांडणी करून घेणार आहोत सालाभराप्रमाणे, बोलतात ना लोक सालाभराप्रमाणे आईवरची, तसं आपण ह्या वर्षी आपण मांडणी कशी करायची ते बघणार आहोत। आणि सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। चला तर मग आपण सुरुवात करूया। चला तर आता आरू रांगोळीला सुरुवात करते। रांगोळी काढते ती चौरंगाचा माप घेऊन ठेवला होता, आता ते काढते रांगोळी। तिची तू पाळण्याची तयारी कर, पिटूला पाळण्याची तयारी करायला सांगते। पाळणा दाखव आपला कसं लावायचं। असं करायचं। तुला काय करायचं? रांगोळी काढले। चला तर मग आपण मांडणी करायला सुरुवात करूया। पहिलं आपण हे चौरंग याच्यावरती ठेवूया रांगोळीवरती। नंतर हे हा सगळा लागणारा सामान आहे। आम्ही दोघं जण मार्केटला गेलो होतो, संडे होता तर घेऊन आलो। आणि मग चौरंगावरती हे वस्त्र ठेवायचं आहे। वस्त्र ठेवायचं असं पिशू तुझं इथं ठेव। पिशाने शाळेत गेली होती तर हे बघा हे काढलंय, तर ती म्हणते ठेव इथं, म्हटलं ठेवूया। बघा इथं ठेवूया ते आपण असं चौरंगावर चांगला व्यवस्थित करून घ्यायचं आपण, घालून व्यवस्थित तसा दिसला पाहिजे। पिशू थांब, कडक आहे ना तो झाला घालून। तर आपण आता याच्या मध्यभागी हे तांदूळ घालायचे, म्हणजे असे तांदूळ तांदूळ लोट्याच्या खाली ठेवण्यासाठी। आणि तांदूळ ना रेशनिंगचेच घ्यायचे, म्हणजे त्यात तांबा बसला पाहिजे आपला, म्हणजे जो तांबा कळस काय तुझा असेल तो असा मध्ये हे करून घ्यायचा। त्याच्यावरती हा कळस ठेवायचा आहे। अशा प्रकारे आपण सगळी मांडणी करून घेऊया। तर एवढा कामान ठेवून झालाय आता। आणि हे खाली एक पाट मांडायचं आहे। हे समईला रांगोळी काढून झाले। अरे समईला खूप लांब केले, जरा इथं जवळ कर। आणि या आरतीचा ताटासाठी हे इथं हे केलंय। आणि हे लाह्यांचं पाकिट, हे बेल, थोड्या तुळशी, थोडी फुलं, आणि आम्ही 5 जण आहोत तर हे 5 जुड्या दुर्व्याच्या। तर आपण घेऊया मांडणी करून। झालाय, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे, एक शिक्का 1 रुपयाचा, त्याच्यावर सामान ठेवायचा। ही कृष्णाची मूर्ती इथे ठेवायची, आधी इथेच ठेवायची घंटा। आणि नंतर हे छोटे बालगोपालला कपडे आणले मी, सगळेच आणतात, सांगते तुम्हाला। फेटा, किती नाजूक फेटा आहे, तो आपण इथे आधी काढून ठेवूया सगळे। नंतर रात्री 12 वाजता मग आंघोळ वगैरे घालून झाल्यावर आपण ते कपडे घालणार आहोत। छान आहेत ना, दिसायला पण छान वाटतात। रात्री आपण घालूया। हे सगळे मी इथं तयारी करून ठेवते एक साईडला। चला तर आपली मांडणी कशी दिसते सांगायची राहिली ना। बघा अशी फुलं लावलेली गोंड्याची, तिथे वस्त्र, आणि बाळाला जेव्हा आपण आंघोळ घालू बाळगोपाळाला तेव्हा इथे एक वस्त्र ठेवलंय, कपडे त्याचे
पाळण्यामध्ये एक वस्त्र घातलंय, अंथरूण म्हणजे बाळगोपाळ, घंटा, 5 फुलांचा विडा, पाणी, एक सुंठ आणि फुलवाईच्या आरतीचं ताट, अगरबत्तीचा कमाई आणि हे आपल्याला पूजाला लागणारं ते सगळं साहित्य हे बनलेलं आहे. परत हे दूध एका लोट्यामध्ये घेतलं आहे, एका लोट्यामध्ये दही घेतलं आहे आणि ही 5 आपल्याला फळं लागणारी ती आणि माझ्या पिशाचं चित्र आणि हा बोर्ड पीस आणलाय. अशा प्रकारे आपली ही मांडणी तयार झालेली आहे आणि ही बासरी इकडे. चला तर आपण पूजा करून घेऊया आता. ओपनच 5 बोटं लावून घ्यायची कळसाला. हळदीची लावायची, ते हळद कुंकू दे, अक्षता वाहूया, अगरबत्ती दे बाळा. हवा खूप येते, पाऊस आहे ना. आपण म्हणजे साधीशी पूजा करून घ्यायची, रात्री करायची ती वेगळी. तर मांडणी करून झालं की आपल्याला पूजा करून घ्यायची असते, ती पूजा चालली आहे. पूजा करते, घर अगरबत्ती लावतो. चला तर अशा प्रकारे आपली पूजा येते. आता केली आहे, रात्री करून ती वेगळी. अंघोळ घालच्या बघा, मी कसं करते तसं करा. कोण येते आता? मी. घ्या तू म्हणून नाही जायचं बाबा, पण नाही. सॉरी काय तुला असला ना वाईस कमी घे, साफ करायला. अरे दूध ताई, दूध राहिला. चला चला तर हे करते. मूर्ती आपली मैत्रीण छोटी आहे, तरी पण आपण ॲडजस्ट करून घ्यायची आहे ती. आपण पाळण्यात घालूया, फेटा नंतर घालतो. तर कपडे घालून झालेत त्याला पाळण्यातलं. पाळण्यात घालून झाले, आता पाळणा म्हणूया. जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो, जो बाळा जो जो रे जो. आता पिशा करणं का देऊन झालेलं आहे. आता आपण तामानामध्ये घेऊन पूजन करूया. बाळगोपाळाला पाळण्यातून काढूया. आता पाळण्यात घालून झालेली आहे आपलं. बाळगोपाळाला पाळण्यातून काढूया. आता पाळण्यात घालून झालेली आहे आपलं. तर आता आपण इथे ठेवून आता बाळगोपाळाचं पूजन करूया. तर आरतीचा ताट घेऊया. आमच्याकडे अशी पद्धत आहे. पहिला चरणाजवळ दुर्वा, एक जुडी, आघाडा, बेल वाहूया, तुळशी वाहूया, थोड्या हळद कुंकू लावूया. फुलं जिथं कुठे भेटून ठेवायचे.
मी केलं तसं बघून करा सगळ्यांनी. आई कसं करायचं तुला? पायला काय करायचंय? तिथं नाही का तुमचा आहे तुझा उपवास नाही. पाय करते. बाबू तुझा उपवास नाही आहे ना त्याचा म्हणजे रांगोळी येतात पाय घ्यायची केला अगरबत्ती लावून ठेवला. नारळ लाव. चल आता पाठीवर फुल ठेवले. चला आता कोण येते? त्याच्यासोबत बाजूला हो. बाद झालं. जय सद्गुरू. चला माझी पप्पा राहिले जरा कृष्णाची मूर्ती आपले बाळ गोपाल खाली जात आहे ना त्याला वरती घ्यायला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, विसरू नका. आणि कमेंट मध्ये सांगा कसं वाटलं. कमेंट्स करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. हा कमेंट्स मधून सांगा की कसं वाटलं. हे वाहा कसा ठेवताय मुद्रा टाकतो. आणि त्याच्यात फुल ठेवलं नाही. नंतर लास्ट वाजा. चला या तुम्ही. मी ठेवलं. जय सद्गुरू. नंतर आरती बोलताना इथे बसून हा पूर्ण वाहा आता कपडे पण वरती करू का? होतच नाही मूर्ती मोठी झाली आहे काय जय सद्गुरू. सगळं टाक सगळं पैशाने सगळं ठेवायचं ना. पिशवी हे सगळं गेला घंटा मोठा येते वाजता अब हे सगळं टाक त्याच्यात कॉफी नीट नीट. चला आता आरती बोलून घेऊया. चला हा बाबू बाळ गोपाल खाली गेला आपला वर घेऊया कारण हे असं ठेवायचं त्याला जेणेकरून तो दिसला पाहिजे. आगाडा माका दुर्वा सगळं काय आहे.
चला तर मग आता आपण आरती करून घेऊया. विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर अतिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न कथित फळातील गौरी तुम्हा चंदनाची युती कुंकुम केशरा निळे जडित मुकुट शोभतो भरा पुवे चरणी गागर्या जय देव जय मंगलमूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सर्व सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाये सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय जय सद्गुरु. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणे अवतार त्रैलोक्य नाना नीति नीति शब्द में अनुमाना योगी मुनिवर समाधि जाना जय देव जय सद्गुरु दत्ता आरती वागिता हरे चिंता जय देव जय मुनिया उभा. आपण उपास सोडतोय कीर्तन घेऊन या. हे सुंट ह्याच्याने आमच्या कोकणात उपास सुटतो. आणि हा आपला प्रसाद रव्याचा. थांब जेव दे त्यांना सगळ्यांना. हे या खूप तुझ्या वाढलं जरा तुझा जर लय तिखट नाही लागत आहे. खा जरा सर्दी बिर्दी द्या आमदार पेशा. अशी वाढ जरा जर सुटारा खा खा. प्रसाद घ्या रव्याचा. माझ्या हातात हे झालं तर आता आपण आपला महाभोजन करायचं आहे. महाप्रसाद ते करायचं आहे. इथला झालाय. चला जेवायला सुरुवात करूया आता. खऱ्या अर्थानं उपवास सोडतोय. माझा वाजलाय पावणे. तर बघा उपवास सोडण्यासाठी काय एका बिरड्या म्हणजे पावटे बिरड्याची भाजी पापड हे छोटे पापड आहेत. ही भरली मिरची आहे. ही शेवग्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी आणि हे आमटी पावट्याचीच आहे. तर अशा प्रकारे आता आपण उपास म्हणजे एक घास भाताचा खाऊन खऱ्या अर्थाने आपण उपास सोडणार आहोत. चला तर मित्रांनो मैत्रिणी व्हिडिओ कंटिन्यू पहा. लाईक करा शेअर करा.